वाफेवरच्या तांदळाचे पापड बनवायचे म्हणजे बरीचशी पूर्वतयारी करावी लागते। त्यासाठी 4 ते 5 दिवस तांदूळ भिजत घालावे लागतात। त्यानंतर त्याचं पीठ तयार करून घ्यायचं आणि मग अशा पापड्या तयार करायच्या। पण आज आपण अजिबात तांदूळ न भिजत घालता म्हणजे घरच्या तांदळाच्या पिठापासून, जे आपण भाकरी करता दळून आणतो त्या पिठापासून अगदी पांढऱ्या शुभ्र तांदूळ न भिजवता तांदळाच्या पापड्या बनवणार आहोत। बघा, ही पापडी चौपटीपेक्षा जास्त अशी फुलली गेलेली आहे। आपण तांदूळ अजिबात भिजत घातलेला नाही। एक सिक्रेट ट्रिकपासून आपण ह्या पापड्या अशा छान तयार करून घेणार आहोत। नमस्कार, मी मानसी आणि लेट्स कुक विथ मानसीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे। इथे मी 1 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। हे अजिबात तांदूळ भिजवून वगैरे घेतलं नाही आहे। रोजचेच आपण भाकरी करता जे पीठ वापरतो तेच पीठ मी इथे वापरलेलं आहे। हे 1 कप ह्या प्रमाणात घेतलेलं आहे। हे मस्त बारीक दळलेलं असावं। आता ह्यात आपण थोडे थोडे पाणी घालून पीठ भिजवून घेणार आहोत। साधारण अर्धा कप पाणी मी इथे वापरलेलं आहे। थोडे थोडे पाणी घातल्यामुळे पिठात गुठळ्या होत नाहीत। 1 कपासाठी जवळपास 1.5 कप पाणी हे प्रमाण अगदी योग्य आहे। एकाच वेळी 1.5 कप पाणी न घालता थोडे थोडे पाणी घातले म्हणजे पाण्याचा अंदाज आपल्याला येतो आणि पिठात गुठळ्या होत नाहीत। म्हणूनच थोडे थोडे पाणी घालत हळूहळू हे पीठ व्यवस्थित डोशाच्या बॅटरसारखं भिजवून घ्यायचं आहे। फार पातळ फार घट्ट असं भिजवायचं नाही, तर आपण ताटावरती हे पीठ घातलं की ते सहज पसरलं जाईल अशा पद्धतीने पातळ मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। हे बघा, आपण हे मिश्रण आता बनवून तयार करून झालेलं आहे आणि त्यासाठी आपल्याला 1.5 कप पाणी लागलेलं आहे। आता हे पीठ आपल्याला नीट तयार झाले की नाही हे बघण्यासाठी अशी रेष ओढून घ्यायची। जर 2 भाग सहज झाले तर मात्र हे पीठ बरोबर तयार झालेले आहे। त्यामध्ये चवीपुरता मीठ घालून घेणार आहोत। त्यानंतर तुम्हाला आवडत असेल तर पांढरे तीळ, खसखस, जिरे काही घालू शकता। मी इथे खसखस घालून घेते। हे पीठ आपल्याला चांगले फेटून घ्यायचे, व्यवस्थित एकजीव झाले पाहिजे। हे पीठ आपल्याला 4 ते 5 तास भिजत घालून बाजूला ठेवून घ्यायचे आहे। 4 ते 5 तासानंतर हे पीठ चांगले भिजले जाते। आपण तांदूळ भिजत घातला नव्हता, त्यामुळे हे पीठ थोडं घट्टसर असे तयार होते। 4 ते 5 तासानंतर जेव्हा तुम्ही पीठ उघडून बघाल आणि हे फारसं घट्ट वाटलं तर तुम्ही थोडंसं पाणी ह्यात घालून हे सगळं परत एकदा एकजीव करून घेऊ शकता। मी इथे 2 चमचे पाणी घालून व्यवस्थित हे पातळ करून घेतलेलं आहे। आता हे पीठ तयार झालेलं आहे। या पिठापासून आपण रंगाच्या पापड्या बनवू शकतो। त्याकरता हे पीठ मी 3 भागात विभागून घेतलेलं आहे। जर रंगाच्या पापड्या बनवायच्या नसतील तर मात्र एकाच पातेल्यात हे पीठ ठेवलं तरी चालेल, पण लहान मुलांना थोडेफार रंगाचे पापड आकर्षक वाटतात, म्हणूनच मी इथे रंगाच्या पापड्या बनवणार आहे। एकाच भांड्यामध्ये लाल तर दुसऱ्या भांड्यामध्ये हिरवा रंग घालून घेतलेला आहे। रंगाचा वापर करताना थेंब 2 थेंबच वापरायचं, त्यापेक्षा जास्त रंग वापरायचा नाही। नाहीतर रंगाचा कडवटपणा पापड्यांमध्ये उतरून पापड कडू होण्याची भीती असते। सगळी पिठं आपली तयार झालेली आहे। आता आणखीन एक पूर्वतयारी करायची, ती म्हणजे एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवायचं। पातेल्यातल्या पाण्याला चांगली उकळी आली पाहिजे आणि उकळी आल्यानंतर त्यावर एखादं ताट बसेल असं घ्यायचं। ज्या ताटाला आपल्याला तेल वगैरे काही लावायचं नाही आहे, त्यावर 1 चमचा पीठ घालून घ्यायचं आणि हे ताट असं गोल गोल फिरवत छान गोलाकार आकार देत पापडी तयार करून घ्यायची। आता ह्या उकळत्या पाण्यावरती हे ताट ठेवून घ्यायचं। जी बाजू पापडाची बाजू आहे ती पाण्याच्या बाजूला येईल अशा पद्धतीने हे ताट ठेवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मोठी किंवा मध्यम ठेवायची आहे। आपली पापडी गॅसवरती ठेवून घेतलेली आहे आणि सोबतच आता दुसरी पापडी तयार करून घेऊ। त्याकरता मी 1 चमचा तांदळाचं पीठ या ताटावर घालून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने गोल गोल फिरवत ही पापडी तयार करून घेते। 1 मिनिटात 1 पापडी आपली बनवून तयार होते। हे बघा, असं गोल गोल फिरवत आपल्याला सहज हे पीठ पसरेल इतक्या प्रमाणात पातळ तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने गोल फिरवत पापड तयार करून घेतलेला आहे मी। आता साधारण 1 मिनिटाच्या आत आपली पहिली पापडी बनवून तयार झालेली आहे।
ती अशी परातीच्या पाण्यामध्ये, थंड पाण्यामध्ये घालून ठेवायची आणि मग उकळत्या पाण्यावरती दुसरी पापडी आपण ठेवून घ्यायची आहे। आता आपण जी पापडी थंड पाण्यात घातलेली आहे ती अशी सुई किंवा टूथपिकच्या साहाय्याने व्यवस्थित सोडवून घ्यायची। मी इथे सुईच्या साहाय्याने अगदी सहजपणे ही पापडी ताटापासून सोडवून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। बघा अशी पातळ छान अशी पापडी तयार होते। आपण तांदूळ भिजवलेले नव्हते तरीसुद्धा आपली ही पापडी तुटली नाही। ही अशी टोपलीवर ठेवून घ्यायची। अशा 4 ते 5 पापड्या तयार झाल्या की मग वाळत घालायच्या। आता दुसरी पापडी आपण व्यवस्थित काढून घेऊया। दुसरी पापडी घालण्याआधी आपण जे ताट घेतलं होतं ते ओलसर झालेलं आहे। आता हे व्यवस्थित कोरडं करून घ्यायचं आणि चमचाभर मिश्रण ह्या ताटात घालून सहजपणे हे मिश्रण पसरेल ह्या पद्धतीने मी हे भिजवलेलं आहे। इतके जाडसर हे पीठ ठेवायचं। गोलाकार फिरवत फिरवत छान अशी ही पापडी तयार करून झालेली आहे। आता आपली पहिली पापडी तयार झालेली आहे। पहिली पापडी आपण परातीत घालून घेऊया थंड पाण्यात आणि दुसरी जी रंगाची पापडी आहे ती ह्या वाफेवरती ठेवून घेऊ। 1 मिनिटाच्या आत ही पापडी छान शिजून तयार होते। तुम्ही घड्याळ लावूनसुद्धा अशा पद्धतीने 1 मिनिटभर हे फक्त शिजवून घ्यायचं आहे। ह्या पापड्या शिजायला फारसा वेळ लागत नाही। कडा अशा पद्धतीच्या सुईच्या साहाय्याने वेगळ्या करून घेतल्या की पापड्या आपण टोपलीवरती वाळत घालायच्या। ह्या पद्धतीने आपण बाकीच्या पापड्या बनवून घेऊ। या परातीतलं पाणी 10 ते 15 पापड्यांनंतर थोडंसं गरमसर झाल्यासारखं होतं। पाणी गरम झालं असेल मात्र तर ते बदलून घ्यायचं। आता ह्या पापड्या आपण वाळत घालूया। वाळत घालताना हाताला थोडंसं ओलसर करून घ्यायचं, ज्याच्यामुळे पापडी हाताला चिटकत नाही। आणि जर ही पापडी चिटकली गेली तर मात्र थोडेसे पाणी यावर शिंपडायचे। पाणी घातल्यामुळे ती सहजपणे सुटून येते। घरामध्ये सुती कापडावर वाळवून घ्यायची किंवा जर ऊन येत असेल तुमच्याकडे तर उन्हामध्ये चांगले 2 दिवस हिला वाळवून घ्यायची, जेणेकरून अगदी वर्षभर ह्या पापड्या आरामात टिकल्या जातात। हे बघा मस्त ह्या पातळ पापड्या तयार झालेल्या आहेत। मी यांना 1 दिवस सावलीत आणि 1 दिवस उन्हात व्यवस्थित वाळवून घेतलेल्या आहे। आता आपण पापडी तळताना गॅसची आच मोठी किंवा मध्यम ठेवायची आहे। तेल छान कडकडीत तापले गेले की आपण ही पापडी तळायला घालायची, म्हणजे पापडी छान दुपटीपेक्षा जास्त फुलली जाते। साधारण चौपट ही पापडी फुलली जाते। छान अशा जाळीदार ह्या पापड्या तयार होतात। या पापड्या तळताना गॅसची फ्लेम तुम्ही छोटी ठेवली किंवा मध्यम ठेवली तर त्या पापड्या नीट फुलत नाहीत आणि सोबतच तेलकट अशा तयार होतात। तर आपली ही पापडी तुम्ही बघू शकता चौपटीपेक्षा जास्त फुललेली आहे आणि तळण्याआधीचा आणि तळण्यानंतरचा फरकसुद्धा तुम्ही बघू शकता। तर ह्या पापड्या तांदूळ न भिजवता आपण केलेल्या आहेत, तरी छान कुरकुरीत अशा तयार झालेल्या आहेत। तुम्हाला ही रेसिपी आवडली तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा। तुम्ही यापूर्वीसुद्धा तांदूळ न भिजवता पापड्या बनवल्या असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा। तर लवकरच भेटू नवीन व्हिडिओबरोबर। धन्यवाद। माझ्या फेसबुक पेजवर, इंस्टाग्रामवर मला नक्की फॉलो करा। यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।